गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया, रावेर तालुक्यातील घटना। विषारी साप दिसला की अनेक जण त्याला ठार मारण्यासाठी धावतात, मात्र मुंगसाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला काही पर्यावरण प्रेमींनी जीवदान दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड येथे घडली आहे। वाघोड येथील महादेव मंदिर परिसरात गेली काही वर्षापासून अनेकांना एक नाग नेहमी दिसत असे, मात्र त्याचा कोणताही त्रास नसल्याने नागरिकांनी त्यालाही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवली नव्हती। 2 दिवस पूर्वी याच भागात एका मुंगसाने या नागावर जीवघेणा हल्ला केला। नागरिकांनी मुंगसाच्या हल्ल्यातून त्याची सुटका केली असली तरी या हल्ल्यात नाग गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यावर परिसरात असलेल्या नागरिकांनी सर्पमित्राच्या माध्यमातून या नागाला उपचारासाठी रावेर येथे पशुचिकित्सा केंद्रात दाखल केले। या ठिकाणी पशुविकास अधिकारी डॉ. रणजित पाटील, डॉ. स्नेहल मोठेगावकर, डॉ. स्वरूप लिंगायत यांनी या नागावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले आहे। गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया, रावेर तालुक्यातील घटना। विषारी साप दिसला की अनेक जण त्याला ठार मारण्यासाठी धावतात, मात्र मुंगसाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला काही पर्यावरण प्रेमींनी जीवदान दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड येथे घडली आहे। वाघोड येथील महादेव मंदिर परिसरात गेली काही वर्षापासून अनेकांना एक नाग नेहमी दिसत असे, मात्र त्याचा कोणताही त्रास नसल्याने नागरिकांनी त्यालाही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवली नव्हती। 2 दिवस पूर्वी याच भागात एका मुंगसाने या नागावर जीवघेणा हल्ला केला। नागरिकांनी मुंगसाच्या हल्ल्यातून त्याची सुटका केली असली तरी या हल्ल्यात नाग गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यावर परिसरात असलेल्या नागरिकांनी सर्पमित्राच्या माध्यमातून या नागाला उपचारासाठी रावेर येथे पशुचिकित्सा केंद्रात दाखल केले। या ठिकाणी पशुविकास अधिकारी डॉ. रणजित पाटील, डॉ. स्नेहल मोठेगावकर, डॉ. स्वरूप लिंगायत यांनी या नागावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले आहे। गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया, रावेर तालुक्यातील घटना। विषारी साप दिसला की अनेक जण त्याला ठार मारण्यासाठी धावतात, मात्र मुंगसाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया, रावेर तालुक्यातील घटना। विषारी साप दिसला की अनेक जण त्याला ठार मारण्यासाठी धावतात, मात्र मुंगसाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला काही पर्यावरण प्रेमींनी जीवदान दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड येथे घडली आहे। वाघोड येथील महादेव मंदिर परिसरात गेली काही वर्षापासून अनेकांना एक नाग नेहमी दिसत असे, मात्र त्याचा कोणताही त्रास नसल्याने नागरिकांनी त्यालाही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवली नव्हती। 2 दिवस पूर्वी याच भागात एका मुंगसाने या नागावर जीवघेणा हल्ला केला। नागरिकांनी मुंगसाच्या हल्ल्यातून त्याची सुटका केली असली तरी या हल्ल्यात नाग गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यावर परिसरात असलेल्या नागरिकांनी सर्पमित्राच्या माध्यमातून या नागाला उपचारासाठी रावेर येथे पशुचिकित्सा केंद्रात दाखल केले। या ठिकाणी पशुविकास अधिकारी डॉ. रणजित पाटील, डॉ. स्नेहल मोठेगावकर, डॉ. स्वरूप लिंगायत यांनी या नागावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले आहे। गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया, रावेर तालुक्यातील घटना। विषारी साप दिसला की अनेक जण त्याला ठार मारण्यासाठी धावतात, मात्र मुंगसाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला काही पर्यावरण प्रेमींनी जीवदान दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड येथे घडली आहे। वाघोड येथील महादेव मंदिर परिसरात गेली काही वर्षापासून अनेकांना एक नाग नेहमी दिसत असे, मात्र त्याचा कोणताही त्रास नसल्याने नागरिकांनी त्यालाही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवली नव्हती। 2 दिवस पूर्वी याच भागात एका मुंगसाने या नागावर जीवघेणा हल्ला केला। नागरिकांनी मुंगसाच्या हल्ल्यातून त्याची सुटका केली असली तरी या हल्ल्यात नाग गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यावर परिसरात असलेल्या नागरिकांनी सर्पमित्राच्या माध्यमातून या नागाला उपचारासाठी रावेर येथे पशुचिकित्सा केंद्रात दाखल केले। या ठिकाणी पशुविकास अधिकारी डॉ. रणजित पाटील, डॉ. स्नेहल मोठेगावकर, डॉ. स्वरूप लिंगायत यांनी या नागावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले आहे। गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया, रावेर तालुक्यातील घटना। विषारी साप दिसला की अनेक जण त्याला ठार मारण्यासाठी धावतात, मात्र मुंगसाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केन कोब्रा जाती